कार्डियक सायकल. तर कार्डियक सायकलमध्ये ECG आणि ECGनुसार तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकलचं प्रेशर, नंतर ब्लड प्रेशर आणि ॲट्रियमचं प्रेशर आणि इकडे व्हेंट्रिकलचा व्हॉल्यूम पण दिलेला आहे. तर एकदा काढून बघितल्याशिवाय ती पक्की नाही होत, पण ठीक आहे. तुमच्या हा जो सिस्टोल आहे व्हेंट्रिकलचा, हा तुमचा आरपासनं चालू होतो आहे, टीपर्यंत संपतो आहे. मग या टीपासनं पुढच्या आरपर्यंत तुमचा डायस्टोलच आहे. डायस्टोलमध्ये मग आयसोव्हॉल्युमिक रिलॅक्सेशन, रॅपिड इनफ्लो, डायस्टॅसिस, ॲट्रियल सिस्टोल एवढं पूर्ण डायस्टोलमध्ये आलं. सिस्टोलमध्ये फर्स्ट तुमचं आयसोव्हॉल्युमिक कॉन्ट्रॅक्शन, मग इजेक्शन, मग आयसोव्हॉल्युमिक रिलॅक्सेशन. तर प्रेशर व्हेंट्रिकल किंवा ॲट्रियम दोघा ठिकाणी 0 चालू होतं आहे. इकडे ते रीच करतं 80ला, तेव्हा तुमचा ॲओर्टिक वॉल ओपन होतं, 120ला क्लोज होतं. तर त्याच्यानंतर मग इथे डायस्टोलिक नॉच आहे BP कर्वला, पुन्हा तो खाली येतो. इथे सडनली प्रेशर वाढतं आहे, इथे आयसोव्हॉल्युमिक कॉन्ट्रॅक्शन आहे, इथे सडनली कमी होतं आहे, आयसोव्हॉल्युमिक रिलॅक्सेशन आहे. त्याचसोबत मग A आणि C वेव्ह आहेत ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनमुळे, आणि C वेव्ह तुमच्या आयसोव्हॉल्युमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकलमुळे. नंतर ही V वेव्ह तुमच्या व्हीनस फिलिंगमुळे आहे. व्हेंट्रिकलचा व्हॉल्यूम इथे पूर्ण बाहेर गेल्यामुळे पूर्ण खाली येईल, 50 ते 120 तो व्हॉल्यूम फिरणार आहे. मग पहिल्यांदा तर तो पॅसिवली येतो, नंतर इथे प्लाटो आहे आणि हा ॲट्रियल किकचा शेवटचा पार्ट आहे. फोनोग्राफ इथे मायट्रल वॉल क्लोज होणार आहे, तिथे पहिला साऊंड, इथे पल्मोनरी वॉल आणि ॲओर्टिक वॉल क्लोज होणार आहे, ते सेकंड हार्ट साऊंड आहे. मग प्रेशर व्हॉल्यूम लूप. ऑक्सिजन सप्लाय आणि डिमांड. सप्लाय 250 ml पर मिनिट आहे, हा टोटल हार्टला आहे. ऑक्सिजनचा सप्लाय आहे हा. ऑक्सिजनचा सप्लाय की ब्लडचा आहे रे? ब्लडचा सप्लाय आहे तो, 250 ml पर मिनिट. नंतर त्याचा बेसल मेटाबॉलिक रेट आहे 8 to 10. नॉर्मल आपला 3.5 असतो मेट, तर हा 2 to 3 टाइम्स आहे. एक्स्ट्रॅक्शन 75 to 80% आहे, 3 टाइम्स ऑफ नॉर्मल एक्स्ट्रॅक्शन. म्हणून कार्डियक ब्लड फ्लो वाढल्याशिवाय ती एक्स्ट्रा नीड भरून निघत नाही. तर डिमांड कधी वाढते? डिमांड तुमचं कॉन्ट्रॅक्शन वाढल्यावर होणार आहे. प्रीलोड, आफ्टर लोड, हार्ट रेट सगळं काय वाढल्यावर. बेसल तुमची समजा फीवर आहे, थायरोटॉक्सिकोसिस आहे, त्याच्यात वाढेल. बाकी मग प्रीलोड, आफ्टर लोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि हार्ट रेट. प्रीलोड आफ्टर लोडवर तुमचं वॉल टेन्शन डिपेंडंट आहे. प्रीलोड जास्त मॅटर नाही करत, फार कमी म्हणजे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आहे, त्याच्यात तुम्हाला इस्किमिया नाही होत, पण युजली आफ्टर लोड वाढल्यावर होतो. SVR वाढला असेल, स्टिनोसिस असेल तर. प्रीलोड इज फार कमी एक्सटेंटमध्ये. सप्लायमध्ये तुमचं इनहेरंट ब्लडचं ऑक्सिजन कंटेंट किती आहे. नंतर तुमचं परफ्युजन प्रेशर 2 गोष्टीवर डिपेंड करतं, डायस्टोलिक ब्लड प्रेशर आणि एंड डायस्टोलिक एंड डायस्टोलिक प्रेशरवर. नंतर मग तुमचं व्हेसल रिलेटेड, व्हेसलचं डायमीटर, व्हेसलच्या इनर्वेशनमुळे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, त्याचं ऑटो रेग्युलेशन, स्टील. नंतर डायस्टोलिक टाईम, हार्ट रेट आणि बाकीचे लोकल पॅरामीटर्स, O2, CO2, ॲडेनोसिन डायलेटर आहे, pHमुळे डायलेशन होईल, हे सर्व ऑटो रेग्युलेशनचा भाग आला. कार्डियक आउटपुट 5 to 6 लिटर असतो. फिमेलमध्ये 10-20% लेस आहे.
बर्थला 500 ml/kg आहे. कार्डियाक इंडेक्स 5/1.73 अराउंड 3.2 लिटर पर मिनिट आहे. मग फॅक्टर्स अफेक्टिंग, मग इन्क्रीजिंग कार्डियाक आउटपुट, डिक्रीजिंग कार्डियाक आउटपुटचे फॅक्टर्स तुम्ही लिहू शकता. नंतर कंप्लायन्स आणि व्हीनस रिटर्न. तर व्हीनस रिटर्न म्हणजे तुमचा प्रीलोड झाला. फ्लो इज प्रेशर डिवायडेड बाय रेजिस्टन्स. तर आर्टेरियल प्रेशर मायनस व्हीनस प्रेशर डिवायडेड बाय टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स इज युअर व्हीनस रिटर्न. तर व्हीनस रिटर्न किंवा प्रीलोड डिसाइड्स मसल लेंथ प्रायर टू कॉन्ट्रॅक्शन. म्हणून वेंट्रिक्युलर कशावर डिपेंडंट आहे? प्रीलोड वेंट्रिक्युलर फिलिंगवर म्हणजेच व्हीनस रिटर्नवर. मग बाकीच्या गोष्टी पण ॲड होतात त्याच्यात. आणि वेंट्रिक्युलर कंप्लायन्स पण, वेंट्रिकल हायपरट्रॉफिड आहे का डायलेटेड आहे, जे काही आहे. प्रीलोड आपण कसं मेजर करतो? पल्मनरी आर्टरी प्रेशरने. CVPने राईट साईडचं दिसतं, एवढं चांगलं नाही कळत. नंतर इको आहे आणि कॅथेटरायझेशन आहे. हे लेफ्ट साईडचंच चाललं आहे सगळं. आफ्टर लोड इज सिस्टेमिक व्हस्क्युलर रेजिस्टन्स इज V/I. V इज मीन आर्टेरियल प्रेशर अपॉन CVP. CVPच्या जागी मग राईट आर्टेरियल प्रेशर घेतलं आहे, डिवायडेड बाय कार्डियाक आउटपुट. फ्लो और करंट इज कार्डियाक आउटपुट इंटू AT. AT तो कन्व्हर्जन फॅक्टर आहे, डाईन पर सेकंड सेंटीमीटर जे काही आहे त्याचा. तर 90 मॅप वजा 10 CVP भागिले 5 कार्डियाक आउटपुट गुणिले 80 फॅक्टर, तर जवळपास 1200 येतो. तर 1200 प्लस मायनस 300 इज युअर नॉर्मल SVR. व्हीनस रिटर्न कॅल्क्युलेट करून मी दाखवला आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टिलिटी ड्रग्सवर डिपेंड आहे, इनर्वेशनवर डिपेंड आहे. कॉन्ट्रॅक्टिलिटी आपल्याला कळून येते इजेक्शन फ्रॅक्शनवर. पण व्हॅल्व्युलर ॲबनॉर्मॅलिटी असेल तर तो कमी किंवा जास्त असू शकतो. नंतर हार्ट रेट, मॅक्सिमम हार्ट रेट 220 मायनस एज इन इयर्स. मग प्रेशर व्हॉल्यूम लूप. प्रेशर Y ॲक्सिसवर आहे, X ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे. तर नेहमी आपण 1 पासून चालू करतो. A, B, C आणि D. 1, 2, 3, 4. तर व्हॉल्यूम आपला X ॲक्सिसवर आहे, प्रेशर Y ॲक्सिसवर आहे. तर डायस्टोलिक फिलिंग होतं 50चं तुमचं 120 होईल. इथनं मायट्रल वॉल ओपन होईल, इथे मायट्रल वॉल क्लोज होईल, इथे मग आयसोव्हॉल्यूमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन होईल. फक्त प्रेशर वाढेल 80पर्यंत, जे काही आहे 5-10 पासनं. मग ते 80वर जाईल. मग इथने इजेक्शन चालू होईल. तर हे सिस्टॉलिक इजेक्शन फेज 3. आणि मग इथे ॲओर्टिक वॉल क्लोज होईल, मग आयसोव्हॉल्यूमिक रिलॅक्सेशन होईल. तर ही जी कर्व आहे ही प्रीलोडची आहे. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम आणि हा इथे कॉन्ट्रॅक्टिलिटी. तर हा कमी किंवा जास्त झाला तर तुमचा प्रीलोड आणि हा तुमचा कॉन्ट्रॅक्टिलिटी. जर तुमचं कॉन्ट्रॅक्शन वाढलं तर वर होईल, कॉन्ट्रॅक्शन खाली आला तर इकडे येईल. प्रीलोड वाढला तर हे वर सरकेल, खाली आला तर इकडे येईल. एंड डायस्टोलिक प्रेशर व्हॉल्यूम रेशिओ का आणि एंड सिस्टोलिक प्रेशर व्हॉल्यूम रेशिओ. ही कॉन्ट्रॅक्टिलिटी ते प्रीलोड येतं. हे कर्व्ज ॲडजस्ट केले तर तुम्हाला कळून येईल. नंतर हा स्ट्रोक व्हॉल्यूम आहे, हे स्ट्रोकचं वर्क आहे आणि हे पोटेन्शियल वर्क आहे. हे कायनेटिक वर्क आहे, हे स्टॅटिक वर्क आहे. ठीक आहे. आणि हे 4 लूप्स आहेत. A इज नॉर्मल, B इज तुमचं मायट्रल स्टेनॉसिस, C इज ॲओर्टिक स्टेनॉसिस, D इज मायट्रल रिगर्जिटेशन अँड E इज ॲओर्टिक रिगर्जिटेशन. तुम्हाला त्यांचं ते ॲनालिसिस करून लिहावं लागेल. नॉट गोईंग इन टू इट, जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ.